श्रोतेहो, भारत सरकारनं ग्राहक संरक्षण कायदा हा नुकताच बदलला आणि नवीन स्वरूपातला ग्राहक संरक्षण कायदा हा आता अंमलबजावणीला त्याची सुरुवात झाली. 33 वर्षांनंतर हा कायदा अनेक रूपांनी बदललेला आहे. 2 पिढ्या आपण जर विचार केला तर 2 पिढ्या या सगळ्या क्षेत्रातल्या बदललेल्या आहेत आणि आपल्या जनजीवनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यातून फरक पडला आहे. आपण दुकानात जाऊन खरेदी करणारे लोक आता ऑनलाईन सुद्धा वस्तू मागवायला लागलोय आणि अनेक गोष्टी ऑनलाईन मागवत आपण असतो आणि ते वळण आता आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हा ग्राहक संरक्षण कायदा, त्याचं नेमकं महत्व आणि पूर्वीचा कायदा यात नेमका बदल काय झाला हे सविस्तर समजून घेण्यासाठी ग्राहक संरक्षण चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष सजगपणे काम करून ग्राहकांना न्याय मिळवून देणाऱ्या औरंगाबादच्या सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संध्या बारलिंगे यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्या श्रोत्यांना हा जो नवा कायदा आला त्याच्याबद्दल सुरुवातीला तुम्ही जे आकलन केलंय ते समजावून सांगा आणि मग त्यातले बदल आणि इतर टप्पे आपण सांगावेत. निश्चित. त्यापूर्वी मी माझी आणखीन एक ओळखीत ऍड करू इच्छिते. सांगा. मी औरंगाबाद जिल्हा ग्राहक मंचाच्या सदस्यपदी सध्या कार्यरत आहे आणि 2013 पासून मी सदस्य म्हणून काम करते आहे आणि त्या बाबतीत आम्हाला अनुभव बरेच जुन्या कायद्याचाही आम्हाला अनुभव आलेला आहे आणि आता नवीन कायदा आल्यानंतर आम्हाला तो किती सोयीचा आणि ग्राहकांना कितपत आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो याची आम्हाला प्रचिती लवकरच येणार आहे. आता 24 डिसेंबर 1986 रोजी जुना कायदा अंमलात आणलेला होता, संसदेने संमत केला होता. त्यामुळे ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाला. ग्राहकांना आपल्या तक्रारीचे सुलभ कमी खर्चात निवारण करून घेता येईल अशी यंत्रणा कायद्याने प्रथमच निर्माण केली. त्यामुळे ग्राहकांचे सक्षमीकरण झाले. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार अनेक बदल आणि अनेक समस्या ग्राहकांना तोंड द्यावे लागत होते. 1990 मध्ये भारताने नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, जागतिकीकरण झाले आणि भारतीय बाजारपेठेचे चित्र आमूलाग्र बदलले. ग्राहकांना तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खरेदीचे व्यवहार ऑनलाईन करणे शक्य झाले. त्याचबरोबर ग्राहक आणि विक्रेता एकमेकांना न पाहता देखील आभासी म्हणजे ज्याला आपण व्हर्च्युअल म्हणू शकतो, आभासी बाजारपेठेत ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता वाढली. कारण एकमेकांना न पाहता केवळ तंत्रज्ञानाच्या द्वारे एकमेकांचा संपर्क करून खरेदी विक्रीचे प्रकार वाढले, ज्याला आपण ऑनलाईन शॉपिंग म्हणतो. त्यामुळे पूर्वीचा कायदा कालबाह्य होत असल्याची प्रचिती दरवेळेस जाणवू लागली आणि ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि जास्त अधिकार देण्यासाठी जवळपास जसं आत्ताच आपण बोलला 33 वर्षानंतर तसा तो कायदा रद्द करून नवीन कायदा अंमलात आणला आणि 20 जुलै 2020 रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. नवीन कायद्यामुळे ग्राहकांना निश्चितच जास्त अधिकार प्राप्त झालेले आहेत. जसे ऑनलाईन शॉपिंग, टेलिशॉपिंग, डायरेक्ट सेलिंग या पद्धतीने खरेदी करणाऱ्या व्यक्तींचा याच्यात समावेश केला गेला. तसेच कंप्लेंट म्हणजे तक्रार या शब्दाच्या व्याख्येत कराराच्या एकतर्फी आणि अन्यायकारक अटीमुळे झालेले नुकसान या मुद्द्याचा पण समावेश केला. आता आपण दोन्ही कायद्याचा एक तुलनात्मक आढावा घेऊ. पूर्वी जिल्हा ग्राहक मंच असं संबोधले जात होते. आता नवीन कायद्यानुसार जिल्हा आयोग असे संबोधण्यात येते. प्रस्तावित कायद्यानुसार आता जिल्हा आयोगाची आर्थिक कार्यकक्षा 20 लाखावरून 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि जिल्हा आयोगाची मर्यादा 1 कोटीहून त्यापुढे आणि राष्ट्रीय आयोगाची मर्यादा 10 कोटी रुपये आणि त्याच्या पुढील तक्रारी राष्ट्रीय आयोगात दाखल कराव्या लागतील. ह्या झाल्या आर्थिक कार्यकक्षा. पूर्वीच्या कायद्यामध्ये गुड्स म्हणजे वस्तूंच्या व्याख्येत खाद्यपदार्थाचा समावेश नव्हता. तो आता या नवीन कायद्यामध्ये खाद्यपदार्थाचा पण समावेश केलेला आहे. तसेच वस्तू विकल्यानंतर अनेक वेळा आपण बघतो की दुकानदार बिल देत नाही किंवा त्याची पावती देत नाही. तर ह्या प्रकाराचा अनुचित प्रकाराचा स्पष्ट उल्लेख पूर्वीच्या कायद्यात नव्हता. पण तशा प्रकारची अनेक तक्रारी आमच्याकडे येत असायच्या आणि आम्ही आमच्या पद्धतीने अनुचित प्रथेच्या व्याख्येतच आम्ही ते समजून त्याप्रमाणे आम्ही निर्णय पण दिलेला आहे. परंतु बिल न देणे, रिसीट न देणे देखील अनुचित व्यापारी प्रथेमध्ये आहे असं या नवीन कायद्यामध्ये समावेश केलेला आहे.
तसेच एखादी वस्तू सदोष वस्तू परत न घेतली किंवा त्याची रक्कम परत नाही केली ती देखील अनुचित व्यापारी प्रथा समजली जाईल. अनफेअर कॉन्ट्रॅक्ट हा नवीन टर्म या नवीन कायद्यामध्ये अनुचित करार ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा समावेश केलेला आहे. ग्राहकाच्या हिताला बाधा येईल असे करार यामध्ये मोडतात. जसे की अनावश्यक रक्कम सिक्युरिटी डिपॉझिटच्या स्वरूपात घेणे, ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्यात बदल करणे. यामध्ये विशेषतः बँकिंग आणि ई कॉमर्स वर चांगलाच अंकुश बसेल. कारण बऱ्याचदा आपण बघतो की बँकिंग कर्जाच्या जे अग्रीमेंट्स असतात त्यामध्ये व्याजदर वाढवण्याबाबत अनेक वेळा ग्राहकांना सूचना न देता परस्पर व्याजदर वाढवला जातो. ती आता अनुचित व्यापारी प्रथा समजल्या जाईल. तसेच आता नवीन कायद्याचे एक लक्षणीय बदल ज्याला आपण म्हणू शकतो ते असं आहे की केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, ज्याला सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी असं म्हणतात. तर आता या केंद्रीय प्राधिकरणाकडे बऱ्याच अधिकारांची त्यांना पावर्स दिलेले आहेत. जसं आपण आता सांगू शकतो की अनेक आपण फसव्या जाहिराती आजवर पाहत आलेलो आहोत. ग्राहकांना वस्तू विकत घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी मोठ्या कंपनीज मोठ्या सेलिब्रिटीजच्या मार्फत त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तूची जाहिरात करवतात आणि ग्राहकांना असे भासवतात की अमुक एक वस्तू किंवा अमुक एक सेवा जर तुम्ही घेतली तर त्याचे असे असे फायदे होतील किंवा त्याने तुमचा असा लाभ होईल. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अशा जाहिराती ग्राहकांना अनेक वेळा खोटे आश्वासन आणि दावे करून वस्तू विकत घेण्यासाठी भुरळ पाडतात. अशा फसव्या जाहिराती आणि जाहिरातीदारांवर अंकुश घालण्यासाठी ही तरतूद नवीन कायद्यामध्ये केलेली आहे. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची निर्मिती हे म्हणजे एक ठळक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. कारण त्यामुळे अनुचित व्यापारी प्रथांना प्रतिबंध, चुकीच्या व दिशाभूल जाहिरातांना आळा घालणे, त्यावर कार्यवाही करून त्यांना शिक्षा देणे हे प्राधिकरणाचे मुख्य कार्य असेल. आता जाहिरातींमध्ये सेलिब्रिटीजचा वापर करून दिशाभूल करणारे दावे केले तर तशी जर तक्रार प्राप्त झाली तर नव्या कायद्यानुसार केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाला उत्पादक, ट्रेडर, जाहिरात प्रसिद्ध करण्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना दंड करण्याचा अधिकार आहे आणि तो दंड 1 ते 10 लाखापर्यंत असू शकतो. कायद्याचं उल्लंघन पहिल्यांदा केलं तर आणि वारंवार उल्लंघन केलं तर 50 लाखापर्यंतची पण शिक्षा किंवा दंड करण्याची त्यांना अधिकार प्राप्त झालेले आहेत. आणि जर प्रकरण जास्त गंभीर असेल, हे एक विशेष प्राविधान मी असं म्हणू शकते, जर प्रकरण गंभीर असेल तर अशा जाहिराती करणाऱ्या कुठल्याही मॉडेल्सना किंवा सेलिब्रिटीजना 1 वर्षापर्यंत कोणत्याही जाहिरातीत सहभागी होण्यास मज्जाव करू शकण्याचे अधिकार केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाला दिलेले आहेत. आता हा CCPA म्हणजे प्राधिकरणाच्या बाबतीत म्हणू शकतो. आता ग्राहकांच्या बाजूने मी आणखीन एक तुलनात्मक गोष्ट मी असं सांगू इच्छिते की पूर्वीच्या कायद्यामध्ये ग्राहक जेव्हा एखादी वस्तू विकत घेत असे तर त्याला ती वस्तू किंवा एखादा व्यवहार जिथे केलेला असेल त्याच कार्यक्षेत्रात तक्रार दाखल करावी असे कायद्यात तरतूद होती. परंतु आता त्यामध्ये बरीच शिथिलता आणलेली आहे. ग्राहकाला तो जिथे वास्तव करून आहे अथवा तो जिथे काम करत असेल तिथून देखील तो तक्रार दाखल करू शकतो. मी एक उदाहरण याचं असं देऊ शकते की एखाद्या ग्राहकाने समजा पुण्यात राहणारा ग्राहक असेल तो आणि त्याने दिल्लीला जाऊन एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली आणि ती वस्तू जर सदोष निघाली तर पूर्वीच्या कायद्यात असे होते की त्याला दिल्लीलाच तक्रार दाखल करावी लागावं असे होते. परंतु ती तक्रार आता पुण्यात स्वतःच्या वास्तव असलेल्या ठिकाणी किंवा काम करत असलेल्या ठिकाणी येऊन देखील त्या जिल्हा आयोगामध्ये तो तक्रार दाखल करू शकतो. ही ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेली मी असं समजते की सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. कारण अशा बऱ्याचदा असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की बरेच लोक मग कंटाळा करतात आणि म्हणजे प्रॅक्टिकली देखील ते संभव नसतं. तुम्ही जिथे राहत नसता तिथे जाऊन
केवळ तक्रार करा किंवा त्याचे तारखा अटेंड करा, हे प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्यामुळे तो एक भाग सगळ्यात महत्वाचा आहे असं मला म्हणावं लागेल. आणि नवीन कायद्यामध्ये आणखीन एक नवीन गोष्ट इन्क्लूड केलेली आहे, ती म्हणजे मीडिएशन सेल. म्हणजे मध्यस्थीद्वारा देखील तक्रारीचा निपटारा करता येतो. जिल्हा आयोगामध्ये किंवा तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला जर दोन्ही पक्षाला जर असं वाटत असेल की तडजोड करून तक्रारीचं आपण निवारण करू शकतो, तर एक मीडिएटरची तरतूद त्यामध्ये दिलेली आहे. मीडिएटरने दोघांचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे तडजोड घडवून ती तक्रार पुढे चालू न ठेवता त्या तक्रारीचा निपटारा करू शकतो. समजा तक्रारीमध्ये 4 मुद्द्यांपैकी 2 मुद्द्यांवर तडजोड झाली आणि 2 मुद्द्यांवर झाली नसेल, तर उर्वरित मुद्द्यांसाठी तो ग्राहक ती तक्रार जिल्हा ग्राहक आयोगासमोर पुढे चालू ठेवू शकतो, इतकी त्याला मुभा देण्यात आलेली आहे. आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बाजारपेठेत आमूलाग्र बदल झालेला आहे. ई कॉमर्स आता सगळ्यात महत्वाचा पैलू आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो. आणि आता सध्या ई कॉमर्स हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या रडार खाली आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विकत घेतलेल्या वस्तू अथवा सेवेच्या विरुद्ध तक्रार करता येते, ही बाब कायद्यात स्पष्टपणे उल्लेख केलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर हे व्याख्येमध्ये विशेषतः एक कलम दिलेला आहे त्या बाबतीत. आणि त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात केलेल्या सेवेचा खरेदी विक्रीचा समावेश आहे. डायरेक्ट सेलिंगच्या व्याख्येत डायरेक्ट सेलिंग हा शब्दही त्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यामध्ये थेट रिटेल सेलर कडून न घेता तुम्ही नेटवर्कच्या माध्यमातून इतर सेलर कडून घेतलेली वस्तू जर सदोष असेल तरीही तक्रार करता येते, अशी तरतूद कायद्याखाली दिलेली आहे. आणि आता ह्या कायद्याद्वारे मी आता तुम्हाला एक उदाहरण असं देऊ शकते की जे आपण प्रचलित ऑनलाईन शॉपिंगचे आपल्याला वेबसाईट्स माहिती आहेत, जसे अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झाले, स्नॅपडील झाले आणि इतर आहेत, त्यांच्या मार्फत आपण त्याला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणू शकतो. कारण जेव्हा आमच्या पुढे पण यांच्या मार्फत तक्रारी यायच्या, तेव्हा ह्या प्लॅटफॉर्म मार्फत असं क्लॅरिफिकेशन किंवा त्यांचा डिफेन्स असायचा की आम्हाला या बाबतीत काही माहित नाही, ह्या सेलरने आमच्या मार्फत विकलेली ही वस्तू आहे, त्यामुळे वस्तू सदोष निघाली त्यात आमचा दोष नाही. परंतु आता नवीन कायद्याद्वारे या सर्व सोशल प्लॅटफॉर्म्सना सेलरचे डिटेल्स देणे सक्तीचे केलेले आहे. एखादी वस्तू जर तुम्ही विकताय तर त्या वस्तूच्या ज्या सेलर कडून आहे त्याचे पूर्ण डिटेल्स, त्याचा पत्ता, जर वेबसाईट असेल तर ती वेबसाईट, ईमेल आयडी, या सर्व ठळक बाबी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये नमूद असणं आवश्यक केलेलं आहे. आणि याची दर्जा आणि सुरक्षितता इत्यादी जबाबदारी देखील उत्पादनाच्या रचनेपासून ते ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर उत्पादकावर निश्चित करण्यासाठी प्रॉडक्ट लायबिलिटी हे पण नवीन ह्या विधेयकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. यामध्ये जर काही नुकसान झाले तर ती नुकसान भरपाई देणे आणि आवश्यक तिथे ते उत्पादन बाजारपेठेतून काढून घेणे ही पण तरतूद दिलेली आहे. हे या कायद्याचं एक वैशिष्ट्य आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्वीच्या कायद्यामध्ये तुम्हाला आढळून येत नव्हत्या, कारण 1986 मध्ये तो कायदा आलेला होता आणि त्यावेळेस ऑनलाईन शॉपिंग किंवा ई कॉमर्स या सर्व बाबी उल्लेखनीय नव्हत्या. आणि आणखीन एक महत्वाची बाब इथे सांगावीशी वाटते की अनफेअर कॉन्ट्रॅक्ट, आधी अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस हा एक ही तरतूद होती, पण आता अनफेअर कॉन्ट्रॅक्ट हा देखील एक मुद्दा समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये समजा एखाद्या करारातील अटी जाचक किंवा जर ग्राहकाच्या हिताला बाधा पोहोचवणारे आहेत असं जर निदर्शनास आलं तर तो करार नल अँड व्हॉइड आहे, ती अट नल अँड व्हॉइड आहे असं डिक्लेअर करण्याचे अधिकार देखील या कायद्याने दिलेले आहेत. त्यामुळे हा कायदा सर्व दृष्टीने ग्राहकाच्या हिताचा विचार करून आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुरक्षितता मिळेल आणि तसेच त्यांनी दाखल केलेली तक्रार वेळेच्या आत, मुदतीच्या आत
त्यांना त्याचा निपटारा होऊन त्यांच्या हाती काहीतरी त्यांच्या मनासारखे आणि आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे. मॅडम, आपण सविस्तर ज्यावेळेला विवेचन केलं त्यावेळेला ग्राहक राजा हा जो आपल्याकडचा शब्द आहे, तर त्याला राजेपण मिळवून देणारा असा हा कायदा या पुढच्या काळात होईल असं सध्याचं चित्र आपण निश्चित म्हणू शकतो? हो, ग्राहक राजाच म्हणावं लागेल. कारण या बाबतीत आम्ही चर्चा करत असताना अशीच एक चर्चा करत असताना एकाने प्रश्न उपस्थित केला होता की जर तो ग्राहक जर कुठे इतरत्र वस्तू घेतलेली असेल तर त्याला तक्रार तो जिथे राहतोय तिथे जर करत असेल तर त्याच्याकडून वस्तू विकत घेतली. म्हणजे आता मी एक तुम्हाला उदाहरण दिलं, दिल्लीच्या माणसाला पुण्याला यावं लागेल का तेवढ्यासाठी आणि त्याने हा सगळा म्हणजे एक वेगळाच प्रपंच होईल का? तेव्हा आमच्या म्हणजे माझं असं त्याच्यावर म्हणणं आहे की तुम्ही जे आता संबोधलात ग्राहक राजा, तर इथे ग्राहक राजा आहे हे प्रत्येक व्यापाऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे आणि व्यापाऱ्याने वस्तू विकताना ही खबरदारी घ्यायला पाहिजे की जर वस्तू सदोष निघाली तर त्याला या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागेल. आणि माझ्या मते हे असं केल्यामुळे थोडंसं सर्व ह्या अनुचित व्यापारी प्रथेला आळा बसेल. आपण आज सुद्धा लॉजमध्ये जातो किंवा हॉटेलमध्ये जातो, लॉजवर उतरतो त्यावेळेला जीएसटी हा एक मुद्दा आपल्याला अनेकदा ग्राहक म्हणून त्रासदायक होतो किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जीएसटीचा मुद्दा आणि त्यांच्या बिलाच्या पावत्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तर या संदर्भात सुद्धा या कायद्यामध्ये काही उल्लेख आहे का? हो, या कायद्यामध्ये म्हणजे आता कसं झालेलं आहे, हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर यातील प्रत्येक ऍक्ट नव्याने जे इन्क्लूड केलेले आहेत त्याचे वेगळे रेग्युलेशन्स पण आलेले आहेत. जसं आता तुम्ही जीएसटीच्या तर ई कॉमर्सचं वेगळं रेग्युलेशन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या जीएसटीचा आणि इतर बाबींचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. जसं मेडिएशन सेल मी सांगितलं, मेडिएशन सेलचं देखील वेगळं नोटिफिकेशनद्वारा त्यांनी एक रेग्युलेशन काढून काय कसं असेल आणि कसं नाही ह्याचं जी गोष्ट नव्याने यामध्ये समाविष्ट केलेली आहे त्याचे रेग्युलेशन्स केलेले आहेत आणि ते कशा प्रकारे व्यापाऱ्यांनी फॉलो करायचे आहेत त्याबद्दल निर्देश दिलेले आहेत. मॅडम, या ग्राहक संरक्षण कायद्यातून आपण ज्यावेळेला पूर्वी जिल्हा, राज्य आणि केंद्र अशा टप्प्यात ज्यावेळेला होतो त्यावेळेला पूर्वी जी तरतूद होती त्यावेळेला जिल्ह्याला 20 लाखापर्यंतच होतं. तर आता यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केलाय का? मी अगदी सुरुवातीला सांगितलंच ना की जिल्हा आयोगाला 20 लाखापासून बदल करून आता 1 कोटीपर्यंतची तक्रारी जिल्हा आयोगाकडे दाखल करता येतात आणि राज्य आयोगाकडे 1 कोटीच्या वर 1 कोटी आणि त्याच्या पुढील 10 कोटीपर्यंतच्या तक्रारी दाखल करता येतात आणि राष्ट्रीय आयोगापुढे 10 कोटी आणि त्याच्या पुढील तक्रारी दाखल करता येतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा व्यापकता वाढवल्यामुळे त्याचाही ग्राहकाला फायदा होईल. हो, निश्चित. कारण बऱ्याचदा असं व्हायचं की तुमच्या स्टेक्स म्हणजे तुमचं वस्तू भांडवलाची जर किंमत जास्त असेल आणि तुम्ही जर तिथे राहत असूनही जर तक्रार करू शकत नसाल तर त्या व्यक्तीला प्रवास करून म्हणजे इथून दुसरीकडे आता काही ठिकाणी राज्य आयोगाचे बेंचेस आहेत आणि राज्य आयोग पण आहे, पण जिथे राज्य आयोग नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक जिल्हे आहेत की जिथे राज्य आयोगाची स्थापना नाहीये. मग अशा व्यक्तीला 20 लाखाच्या पुढे जर वस्तूची किंमत किंवा सेवेची किंवा तक्रारीची किंमत असेल तर त्याला प्रवास करून मुंबई किंवा जिथे कुठे बेंच असेल ज्या तुम्ही ज्युरिस्डिक्शन मध्ये हे करता तिथे तुम्हाला तक्रारीला प्रवास करून जाणे हा एक त्रासदायक प्रकार होता. तो आता राहणार नाही कारण 20 लाख ही किंमत त्यावेळेसची होती, पण आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही एक घर जर घ्यायचं ठरवलं तर ते 20 लाखाच्या आत म्हणजे काही घर असे आहेत की ते 20 लाखाच्या आत येत नाहीत. गाडीची किंमत पण त्यापेक्षा जास्त असते. बऱ्याच अशा व्यवहार आहेत की जे 20 लाखाच्या पुढे कारण व्हॅल्युएशन डिव्हॅल्युएशन ऑफ मनी म्हणा किंवा बदलत्या बाजारपेठेच्या चित्रेनुसार म्हणा त्याप्रमाणे ती किंमत वाढलेली आहे. म्हणून आता समजा मी एक उदाहरण असं देऊ शकते की नांदेड जिल्ह्यात जर एखादी व्यक्ती असेल आणि 20 लाखाच्या वरचं जर त्याचं कुठलं तक्रारीचं कारण असेल तर त्याला प्रवास करून औरंगाबाद किंवा मुंबईला जाऊन त्याला तक्रार दाखल करावी लागत असे. आता सध्या तरी औरंगाबादला दाखल करावी लागत असे, पण आता तसं नाही राहणार. आता 1 कोटीपर्यंतची तक्रार तिथेच तो जिल्हा आयोगासमोर दाखल करू शकतो. मॅडम, या नव्या कायद्यातून आपण न्यायमंच पूर्व, सलोखा
होईल अशी काही तरतूद आहे का, जी पूर्वी होती त्याच्यापेक्षा वेगळी आहे का? न्याय मंच पूर्व असं म्हणू शकता तुम्ही हवं तर. पण जेव्हा जिल्हा ग्राहक आयोगासमोर किंवा आयोगासमोर जेव्हा तक्रार येते तेव्हा अशी एक मुभा देण्यात आलेली आहे तक्रारीचं स्वरूप पाहून. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आम्हाला काम करताना ह्या बऱ्याच अनुभव आलेले आहेत की क्षुल्लक मोबाईल विकत घेतल्याची तक्रार असते. मोबाईलची किंमत खूप कमी असते पण तो व्यक्ती अफोर्ड करू शकत नसतो, आर्थिक नुकसान झालेलं असते आणि तो त्रासातून जात असतो. आणि प्रत्येक व्यक्ती एक मोबाईल खराब झाला म्हणून दुसरा घेऊच शकतो असं नाही. त्याला तोच मोबाईल दुरुस्त करून हवा असतो. आणि मोबाईलची किंमत एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता ती तक्रार 3 महिने चालू ठेवून सगळ्यांना नोटिसेस हे ते हा सगळा प्रपंच टाळण्यासाठी मीडिएशन सेल नावाची नवीन तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. मध्यस्थीद्वारा निपटारा. जिल्हा आयोगाला जर असं वाटलं की तक्रारीचं स्वरूप जे आहे ते मध्यस्थीद्वारा निपटारा होऊ शकतो तर दोन्ही पक्षांच्या संमतीने ते मध्यस्थीकडे पाठवण्याची तरतूद दिलेली आहे. आणि मध्यस्थ नसताना देखील बऱ्याचदा जिल्हा मंचासमोर यापूर्वीचं म्हणून मी जिल्हा मंच असा उल्लेख करते. जिल्हा मंचासमोर पूर्वी पण तक्रारी आलेल्या असताना सामोपचाराने आणि तडजोडीने मिटवण्याचा देखील प्रयत्न होत असायचा. परंतु आता कायद्यामध्ये तरतूद दिलेली असल्यामुळे एक व्यक्ती तिथे राहील मीडिएशन सेलच्या अंतर्गत आणि त्या व्यक्तीसमोर तो निपटारा होईल आणि तडजोडी मार्फत 30 दिवसाच्या आत तक्रारीचा निपटारा होऊन जाईल. म्हणजे न्याय मिळणं जास्त सोपं होईल. हो, अर्थात न्याय मिळणं सोपं होईल आणि वेळेची बचत होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा आता ग्राहक चळवळींमार्फत जनजागृती करताना आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की उदासीनता बरीच आहे. लोक कोर्टाची पायरी चढणे ह्या जो जुनी म्हण आहे ती अजून विसरलेली नाहीये. तर ती म्हण लोकांना विसरायला लावण्यासाठी हा जलद निपटाऱ्याचा मार्ग ग्राहक संरक्षणच्या नवीन कायद्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही पायरी चढल्यानंतर 1 महिन्यात देखील तुमच्या हातात हवं ते फळ मिळू शकतं. मॅडम, कागदावर अतिशय आकर्षक दिसणारा हा कायदा प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना इच्छा हा मुद्दा त्यात अडसर ठरेल असं वाटतं का? इच्छा म्हणजे मला तो शब्द लक्षात नाही आला की कुठल्या संदर्भात तुम्ही वापरताय. अंमलबजावणी तेवढ्याच कठोरपणे करण्याची इच्छा. येस. आता तुम्हाला त्या बाबतीत मी दरखास्त प्रक्रियेच्या बाबतीत मी सांगू शकते. दरखास्त प्रक्रिया यापूर्वीच्या कायद्यात पण अस्तित्वात होती आणि त्याच्यामुळेच असं संबोधल्या गेलं. पूर्वीच्या कायद्यात जेव्हा दरखास्त प्रक्रियेचा कलम समाविष्ट झाला तेव्हा एक सगळ्यात महत्वाची ओळ मला कुठेतरी वाचल्याची आठवते की कन्झ्युमर कोर्टचे ऑर्डर्स नाव दे आर नॉट ओनली पेपर टायगर. म्हणजे पूर्वी असा होता की फक्त कागदावरचे वाघ असं होता. तो आता तसा राहिलेला नाहीये. दरखास्त प्रक्रिया ही अत्यंत कठोरपणे निभावल्या जाते. पूर्वी पण निभावली जायची परंतु पूर्वीच्या दरखास्त प्रक्रियेमध्ये शिक्षेचे जे प्राविधान दिलेले होते ते फार जुजवी स्वरूपाचे होते असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता कमीत कमी 25,000 जर आदेशाचं पालन केलं नाही 30 दिवसाच्या आत म्हणजे आदेश पारित केल्यानंतर 30 दिवसाच्या आत पालन केलं नाही तर त्या व्यक्तीला दरखास्त प्रक्रिया दाखल करता येते आणि प्रक्रिया दाखल केल्यानंतर त्याचा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर जेव्हा शिक्षेची तरतूद आहे ती कमीत कमी 25,000 आणि जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत दंड करण्याची तरतूद दिलेली आहे. पूर्वी फक्त 10,000 दंड करण्याची तरतूद होती आणि तो दंड अनेकांना फारसा विशेष वाटतही नसायचा परंतु ती आता 1 लाखापर्यंत केलेली आहे आणि अथवा 3 वर्षापर्यंतची कैद ही जी पूर्वी होती ती आता ह्या कायद्यामध्ये तशीच कायम ठेवलेली आहे. मॅडम, तुम्ही आकाशवाणीला वेळ दिला आणि हा कायदा अतिशय सोप्या पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आम्ही तुमचे नितांत आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. मी पण आभारी आहे आणि मला या नवीन कायद्याबद्दलचे काही लक्षणीय बदल आणि वैशिष्ट्य तुमच्यासोबत चर्चा करून श्रोत्यांना मी या बाबतीत माहिती दिली त्यामुळे मला देखील त्याचं समाधान आहे. थँक्यू. भारत सरकारनं ग्राहक संरक्षण कायदा हा नुकताच बदलला आणि नवीन स्वरूपातला ग्राहक संरक्षण कायदा हा आता अंमलबजावणीला त्याची सुरुवात झाली. 33 वर्षानंतर हा कायदा अनेक रूपांनी बदललेला आहे.
2 पिढ्या आपण जर विचार केला